नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. जो काय आपला नाद वर्दीचा सिरीज सुरू केला होता आपण काही दिवसापूर्वी आणि खूप मोठ्या संख्येने या सिरीजचा फायदा लोक घेत आहेत, मुलं बघत आहेत आणि नक्कीच तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक पेपरसाठी ही सिरीज खूप खास ठरेल आणि यातून प्रश्न तुमचे भरभरून येतील आणि त्याचे उत्तर तुम्हाला बरोबर येतील. याच आशेनं आपण हे व्हिडिओ रोज घेत असतो. रोज रात्री 9:30 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील आणि या सिरीजचा जो काही भाग 21वा आहे तो भाग आपण 21वा बघूयात आपण. ज्यावेळेस पण मी तुम्हाला लाईव्ह असेल त्यावेळेस तुम्हाला ही सिरीज मी लाईव्ह घेईनच आणि ज्यावेळेस मी तुम्हाला हे रेकॉर्ड व्हिडिओ टाकेन त्यावेळेस पण तुम्हाला रोज 9:30 रात्री बघायचं आहे. चला जरा तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलवरती रोज बघत असतो. सबस्क्राईब करून झाल्यानंतर शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक नक्की करा, कारण तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन यायला ते सोपं होऊन जाईल. ओके, चला. आणि जो डेली करंट अफेअरचा आपली बॅच आहे, ज्या मुलांनी डेली करंट अफेअरची बॅच घेतली नसेल तर त्यांनी 49 रुपयाची बॅच आहे. जो अनुभव स्टडीचा ॲप आहे हे ॲप्लिकेशन, त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये आहे किंवा वर चॅट बॉक्समध्ये पिन करून दिला आहे. हे इन्स्टॉल करून ठेवा ॲपवरती. तुम्हाला 49 रुपयाचा हा जो कोर्स आहे तो PDF देखील अवेलेबल आहे, हे तुम्ही नक्कीच बघून घेऊ शकता. तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल आणि व्हेरी IMP हा कोर्स तुमचा ठरणार आहे. त्यामुळे हा कोर्स तुम्ही GK आणि GS परफेक्ट करण्यासाठी घेऊ शकता. ज्या मुलांनी आपला जो काही अनुभव स्टडीचं स्पर्धा परीक्षा राजगुरू नावाचं एक पुस्तक आहे, 1 लाईन ठोकळा आहे, ज्या मुलांनी हा ठोकळा घेतला नसेल तर त्यांनी जरूर एकदा हा पुस्तक घेऊ शकता आणि 500 रुपयाला हे पुस्तक तुम्हाला घरपोच भेटून जाईल. आणि तुम्हाला या नंबरवरती काय करायचं, मेसेज करायचा आहे पुस्तक पाहिजे म्हणून. तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल किंवा ह्या स्कॅनरवरती देखील तुम्ही पे करू शकता 500 रुपये, लक्षात. आणि तुम्हाला तुमचं जे काही पूर्ण नाव पत्ता वगैरे आहे हे तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे. वाटल्यास तुम्हाला हे पुस्तक अगोदर डेमो बघा, डेमो आवडला तर तुम्ही नक्कीच पुस्तक घेऊ शकता, नसेल तर काही हरकत नाही. परंतु सर्वचे सर्व विषय घटक कव्हर करण्यासाठीचा हा पुस्तक तुम्हाला बेस्ट राहणार आहे. ओके, चला बघत आपण अत्यंत महत्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या साठी आहे. महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? ठीक आहे, महाराष्ट्राची जी काय भूसीमा आहे ते सर्वात कमी कोणत्या राज्याला लागून आहे संपूर्ण तुम्हाला माहिती असेल. जो काय आपला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला जवळपास भरपूर जे काही समुद्राची किनारपट्टी आहे हे पण किनारपट्टी लागलेली आहे आणि या समुद्राच्या किनारपट्टीला एक मिनिट हा थोडक्यामध्ये मी इथे काढलेला आहे, बघून घेऊ शकता. हा आपला महाराष्ट्राचा नकाशा आणि या महाराष्ट्र नकाशामध्ये जो पूर्व साईडला आहे या ठिकाणी छत्तीसगड आहे आणि इथं या ठिकाणी कर्नाटक आहे. ठीक आहे, या ठिकाणी इथून बाउंड्री निघते तर तो तेलंगणा आहे, छोटंसं गोवा देखील आहे, इथं आहे तुमचं गुजरात आणि इथं आहे मध्य प्रदेश लक्षात ठेवा वरच्या बाजूला. आणि या ठिकाणी दादर नगर हवेली आणि दीव दमण देखील या ठिकाणी आहे. हा झाला छोटासा तुमचा मॅप. आणि या नकाशामध्ये सर्वात कमी जे काही सीमा आहे ती कोणत्या राज्याला लागून असेल तर तो आहे गोवा. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, गोवा याचा राईट आन्सर आहे. या ठिकाणी गोवा येतो, जो सर्वात कमी भूसीमा लागलेला राज्य आहे महाराष्ट्राला. ह्याच्या व्यतिरिक्त मग सर्वाधिक कशाला असेल, सर्वाधिक आहे मध्य प्रदेशला. ठीक आहे, सर्वाधिक मध्य प्रदेशला आहे, कारण मध्य प्रदेश जवळपास 8 जे काही जिल्हे आहेत ना, 8 जिल्ह्यांची जी काही सीमा आहेत हे मध्य प्रदेशला लागलेलं आहे. गोव्याला किती जिल्ह्यांची सीमा लागते? 2. ते गोव्याला 2 जिल्ह्यांची सीमा लागते, एक आहे कोल्हापूर, दुसरा आहे सिंधुदुर्ग. सॉरी, गोव्याला फक्त एकाच जिल्ह्याची सीमा लागते, तो म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग लक्षात ठेवा, ही गोव्याला सीमा लागलेली आहे. आणि छत्तीसगडला जवळपास 2 जिल्ह्यांची सीमा लागते, कर्नाटकला जवळपास 7 जिल्ह्यांची सीमा ही लागलेली आहे. जो तेलंगणा आहे, तेलंगणा या राज्याला जवळपास 4 जिल्ह्यांची सीमा लागते. गुजरात राज्य आहे, गुजरातला जवळपास 4 जिल्ह्यांची सीमा ही लागलेली आहे. हे सगळे जे काही सीमा असतात हे तुम्ही लक्षात ठेवा. बाकी जो भूसीमा आहे, सॉरी जो काही जलसीमा आहे या साईडला असलेलं तो 720 किलोमीटरची काही जलसीमा महाराष्ट्र लागलाय आणि हे 720 किलोमीटरचे अंतर आहे तो जवळपास 7 जिल्ह्यामध्ये मिळून आहे. 7 जिल्हे आहेत, लक्षात ठेवू शकता. हे देखील पॉईंट महत्वाचा आहे. महाराष्ट्र सर्वात कमी सीमा लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड आहे, आग्नेयेला तुम्ही तेलंगणा लिहू शकता, दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा करू शकता. त्यानंतर वायव्येला आहे गुजरात आणि दादर हवेली दीव दमण आणि उत्तरेला आहे आपलं मध्य प्रदेश. याचे काही सीमा आहेत हे तुम्ही सीमा लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक आहे ना, याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेलं होतं? कोणत्या वर्षी झालं आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे नाशिकमध्ये आहे, ज्याला आपण काय म्हणतो YCMOU म्हणतो आपण. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ओपन युनिव्हर्सिटी आहे, याची स्थापना झाली होती 1989 मध्ये.
पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा. 1989 IMP आहे. जर ऑप्शन मध्ये बघितलं तर 1949 ला जे पुणे विद्यापीठ आहे ना, या पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती 1949 ला. पुणे विद्यापीठ 1949 आहे. 1962 ला जो काही कोल्हापूर विद्यापीठ आहे, या कोल्हापूर विद्यापीठाची स्थापना ही 1962 झालेली आहे. आणि जे काही संत बहिणाबाई चौधरी जे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे जळगावचं, याची जी काही स्थापना आहे ती 1990 ची आहे. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जो काही महाराष्ट्रातील किंवा भारतातील पहिले फर्स्ट मुक्त कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी? मुक्त कृषी विद्यापीठ संपूर्ण महाराष्ट्रातील पहिले किंवा भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ आहे, जो की कुठे तो आहे तो नागपूरमध्ये. त्याचं नाव आहे अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ. लक्षात ठेवा. 2013 ची त्याची स्थापना देखील आहे. ह्याच्या व्यतिरिक्त भारतीय विद्यापीठ कायदा आला होता. भारतीय विद्यापीठ जो कायदा आहे, जो ब्रिटनच्या कार्यकाळामध्ये हा कायदा आला होता, भारतीय विद्यापीठ ऍक्ट किंवा कायदा, हा कधीचा होता? हा होता 1857 चा. लक्षात ठेवा. ठीक आहे. भारतामध्ये 1857 मध्ये 3 विद्यापीठ स्थापन झाले त्यावेळेस. 3 विद्यापीठ, एक कोलकाता होतं, दुसरं बॉम्बे होतं, तिसरं होतं मद्रास. या 3 ठिकाणी विद्यापीठ स्थापन झाली होते. लक्षात ठेवा. आणि विद्यापीठ जे असतात ना, विद्यापीठाचे कुलगुरू असतात, कुलगुरू थोडक्यात. या विद्यापीठाच्या कुलगुरूंची नेमणूक कोण करत असतात? विद्यापीठ कुलगुरूंची नेमणूक कोण करत असतात? तर ते असतात राज्यपाल. ठीक आहे. राज्यपाल आहेत. त्यामुळे प्रत्येक सर्व विद्यापीठांचे कुलपती कोण असतील? तर ते तर राज्यपाल. लक्षात ठेवा. विद्यापीठाचे कुलगुरू असतात एक वेगळे व्यक्ती जे विद्यापीठामध्ये काम करतात. म्हणजे सर्व विद्यापीठांचे कुलपती कोण असतील? तर ते येतं राज्यपाल. जे सध्या महाराष्ट्राचे कोण असतील? कमेंट बॉक्समध्ये पटकन सांगायचं आहे. हे सगळे पॉईंट आले लक्षात. नाशिक लक्षात ठेवा. आणि जे काय नाशिक आहे या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त आणखीन एक विद्यापीठ आहे, त्याला म्हणतो आपण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे देखील विद्यापीठ कुठं आहे? आपल्या नाशिक याच ठिकाणी येतं. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. IMP आहे. नाशिक हे शहर गोदावरी या नदीचे काठी येतं. नाशिकमध्ये जवळपास 15 तालुके येतात. 15 तालुके येतात. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शिखर जे आहे ना, साल्हेरवाला, तो देखील याच नाशिकमध्ये येतो. एवढे पॉईंट किमान लक्षात ठेवा. हे रिव्हिजन असतो, शांत रीतीनं तुम्हाला ऐकायचं आहे. नवीन एखादा पॉईंट सापडला तर तुम्ही काय करायचं? डोक्यामध्ये ठेवायचं आहे. नेक्स्ट, 2024 बुकर पुरस्कार विजेते पुस्तक आहे एक. त्या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, ऑर्बिटल नावाचं. ठीक आहे. हे ऑर्बिटल नावाचे पुस्तक आहे. हे ऑर्बिटल पुस्तकाचे लेखक खालीपैकी कोण आहेत? ऑर्बिटल पुस्तक IMP. ऑर्बिटल हे बुक तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात की यंदा 2024 मध्ये कोणत्या पुस्तकाला बुकर पुरस्कार भेटलाय. बुकर पुरस्काराचे थोडंसं माहिती सांगतो. जो काही बुकर पुरस्कार आहे, बुकर अवॉर्ड म्हणतो आपण, बुकर अवॉर्ड, जे इंग्रजी भाषेमध्ये जर एखादे पुस्तक छापलं गेलं असेल UK मध्ये तर त्याला हा पुरस्कार दिला जातो. आणि जो हा पुरस्कार आहे त्याचा 50,000 पाऊंड जे काय रक्कम आहे याची. ठीक आहे. 50,000 पाऊंड जे म्हणतो आपण त्याला, रुपये नाही, हे पाऊंडचं चिन्ह आहे. 50,000 पाऊंड याचं रक्कम होईल या पुरस्काराचं. आणि हा जो काही पुरस्कार आहे ते पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण असतील? पहिले भारतीय व्यक्ती कोण असतील? पहिले भारतीय ज्यांना बुकर पुरस्कार भेटलं तर ते व्यक्ती तर VS नायपॉल. VS नायपॉल. लक्षात ठेवा. त्यांना इन अ फ्री स्टेट या पुस्तकासाठी 1971 मध्ये त्यांना हा पुरस्कार भेटला होता. हे होते पहिले व्यक्ती. याच्या व्यतिरिक्त पहिली भारतीय महिला कोण असतील ज्यांना बुकर पुरस्कार भेटलं होतं? तर त्यांचं नाव आहे अरुंधती रॉय, ज्यांना 1997 मध्ये एक पुरस्कार भेटलं होतं. अरुंधती रॉय यांना हाच पुरस्कार, बुकर पुरस्कार. आणि कुठल्या पुस्तकासाठी? द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स साठी. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. लक्षात ठेवा. तुम्हाला क्वेश्चन विचारतं की द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक कोणाचं आहे म्हणून, तर ते अरुंधती रॉय. हे 2 व्यक्ती लक्षात ठेवा. आणि यंदा जो काही पुरस्कार भेटलाय तर ते व्यक्ती तर सामंता हार्वे, पर्याय क्रमांक 3. सामंता हार्वे यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव ऑर्बिटल. IMP बुकर पुरस्कार सुपर IMP आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त यंदाच जे काही 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, हा पुरस्कार कोणाला देण्यात आलं होतं सांगा? दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 यंदाच थोडक्यात 54वा कोणाला 2024 मध्ये देण्यात आलेला आहे? तर ते व्यक्ती आहेत आपले मिथुन चक्रवर्ती IMP आहे. आणि मिथुन चक्रवर्ती, ठीक आहे, मिथुन चक्रवर्ती येतात. आणि जो काही
लोकमान्य टिळक पुरस्कार आहे, तो पुरस्कार सुधा मूर्ती यांना देण्यात आलेला आहे. हे पॉईंट लक्षात ठेवा, IMP आहेत. नेक्स्ट, वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे जन्मस्थान हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तालुका विचारले आणि तो पुणे जिल्ह्यामध्ये तालुका. ठीक आहे, पुणे जिल्ह्यामध्ये त्याचा जन्म आहे. वीर बाजीप्रभू देशपांडे यांचं कुठं? भोर तालुक्यामध्ये. पर्याय क्रमांक 2, भोर तालुक्यामध्ये त्याचं लक्षात ठेवा. वीर बाजीप्रभू देशपांडे घोडखिंडीमध्ये विशाळगडावरती त्यांनी अडवलं होतं बघा. तर आपल्याला ती स्टोरी माहिती असेल. ठीक आहे, बाजीप्रभू देशपांडेची स्टोरी एकटे लढले होते त्या विशाळगडावरती. ते महानतम व्यक्तिमत्व बाजीप्रभू देशपांडे. जन्म भोर आहे. आणि इथं ऑप्शनमध्ये ना एक तुम्हाला वेल्हे दिसत असेल. ठीक आहे, वेल्हे. वेल्हे हा तालुका आहे. या तालुक्याचं नवीन नाव सांगा बरं जरा. नुकतं सरकारनं नाव बदललं, नवीन नाव. ठीक आहे, नवीन नाव सांगायचं आहे या वेल्हे तालुक्याचं. ते पुणे जिल्ह्यामध्येच येतं. तर कुठलं असेल? राजगड आहे. राजगड आहे, लक्षात ठेवा. पुणे वेल्हे तालुक्याचं नवीन नाव राजगड आहे. पेन जो तुम्हाला तालुका दिसतो ना पेनवाला, या हा जो का तालुका पेन तालुका, या ठिकाणी एक छोटंसं गाव आहे गागोदे नावाचं. ठीक आहे, पेन तालुक्यामध्ये छोटंसं गाव आहे गागोदे. या ठिकाणी कोणाचा जन्म झाला असेल? तर त्याचा आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे, लक्षात ठेवा. यांचा जन्म या ठिकाणी आहे, पेन या ठिकाणी. IMP. नेक्स्ट, भालाकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? भालाकार म्हणजे काय? कारण त्यांनी भाला नावाचे काय वृत्तपत्र आहे, हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं, म्हणून त्यांना म्हणतात भालाकार. ठीक आहे, आणि ते व्यक्ती कोण असतील? भास्करराव भोपटकर. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. ठीक आहे, भास्करराव भोपटकर यांना म्हणतो आपण भालाकार. गणपतराव पाटील कोणतं न्यूज सुरू केलं होतं? दिनमित्र. गणपतराव जाधव आहे ते. गणपतराव जाधवांनी सुरू केलं होतं दैनिक पुढारी. दैनिक पुढारी कोणी सुरू केलं होतं? गणपतराव जाधव. आणि गणपतराव पाटील कोण येतं? तर दिनमित्र. गणपतराव पाटील, दिनमित्र, लक्षात ठेवा. दिनकरराव जवळकर यांनी तेज नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. तेज आहे, त्यानंतर कैवारी आहे. तेज, कैवारी हे 2 वृत्तपत्रे कोणी सुरू केलं असेल? हे सर्व वृत्तपत्र येतं मराठी भाषेमधील खूप प्रसिद्ध. लक्षात ठेवा, दिनकरराव जवळकर, तेज, कैवारी, गणपतराव पाटील दिनमित्र, आणि गणपतराव जाधव दैनिक पुढारी, भास्करराव भोपटकर भाला. भास्करराव भोपटकर भाला. ह्याच्या व्यतिरिक्त लोकसत्ता कोणी सुरू केलं असेल सांगा जरा. लोकसत्ता कोणी सुरू केलं असेल? लोकमत कोणी सुरू केलं असेल? लोकसत्ता, लोकमत आणि सकाळ हे जे सध्या देखील चालू आहेत, खूप मोठ्या प्रमाणात लोक वाचतात. हे लोकसत्ता सुरू केलं होतं रामनाथ गोयंका यांनी. रामनाथ गोयंका लोकसत्ता आहे. त्यानंतर लोकमत आहे जवाहरलाल दर्डा. जवाहरलाल दर्डा आहे, जवाहरलाल दर्डा. ठीक आहे, मी जर लाईव्ह जर नसेल ना, पण तुम्हाला ही माहिती IMP असणार आहे, तुम्ही लेक्चर न चुकता बघायचं आहे. आणि नानासाहेब परुळेकर जे व्यक्तिमत्व, नानासाहेब परुळेकर हे आहेत सकाळचे. ठीक आहे, नानासाहेब परुळेकर सकाळ, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. त्यानंतर ठीक आहे, लक्षात ठेवा. हे बाकी प्रबोधनकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? एक व्यक्ती येतं प्रबोधनकार, सांगा कमेंट बॉक्स मध्ये. प्रबोधनकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? कोण आहे ते व्यक्ती? हे ज्यांना प्रबोधनकार म्हणतो आपण, प्रबोधनकार. तर ते हे व्यक्ती येतं केशव सीताराम ठाकरे. ठीक आहे, केशव सीताराम ठाकरे, जे बाळासाहेब ठाकरेंचे वडील. ठीक आहे, केशव सीताराम ठाकरे यांना म्हणतो आपण प्रबोधनकार. प्रबोधनकार, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना राजकीय ऋषी असे कोणी म्हटले होते? ठीक आहे, महादेव गोविंद रानडे यांना राजकीय ऋषी असं कोणी म्हटलेलं आहे? तर ते व्यक्ती येतं मामा परमानंद. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, मामा परमानंद यांनी म्हटलं होतं महादेव गोविंद रानडे यांना राजकीय ऋषी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आणि लोकमान्य टिळकांना लोकमान्य ही उपाधी कोणी दिली असेल? लोकमान्य टिळकांना लोकमान्य ही उपाधी कुणी म्हटली असेल? तर ती व्यक्ती आता सी.म. परांजपे. सी.म. परांजपे यांनी लोकमान्य टिळकांना लोकमान्य असं म्हटलं होतं. त्यानंतर केशव सीताराम ठाकरे यांना काय म्हणतो आपण? प्रबोधनकार, लक्षात ठेवा. आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे जे आहेत ना, न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म कुठे झाला बाबा? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झालाय निफाडला. निफाड, जे की नाशिकमध्ये येतं, लक्षात ठेवा. निफाड नाशिक आहे. IMP. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. ओके, चलो पुढचं क्वेश्चन IMP आहे. ध्वनी
हे कोणत्या तरंगाचे उदाहरण आहे? ध्वनी हे कशाचे तरंग आहे? म्हणजे अवतरंग की अणुतरंग, हे दोन्ही तुमचा इथं ऑप्शन मध्ये आहेत. ध्वनी हे लक्षात ठेवा, हे अणुतरंगाचं उदाहरण आहे. नेहमी लक्षात ठेवायचं पक्कावाला. अणुतरंगचं उदाहरण आहे ध्वनी, आणि जे काही अवतरंगाचं उदाहरण आहे तो म्हणजे प्रकाश. ठीक आहे, प्रकाश हे कशाचं उदाहरण आहे? अवतरंग. ध्वनी अणुतरंग. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ध्वनीची जी काही तीव्रता आहे हे कशामध्ये मोजतो आपण? डेसिबल मध्ये मोजतो आपण. ध्वनीची तीव्रता मोजण्याचं जे काही एकक आहे तो आपण डेसिबल मध्ये मोजत असतो. आणि ध्वनी जाण्यासाठी आपल्याला माध्यमाची आवश्यकता आहे. क्वेश्चन विचारतील, माध्यमाची गरज आहे, आवश्यकता आहे ध्वनी एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. मग हे माध्यम कशा प्रकारचं असू शकतं किंवा कोणत्या माध्यमामध्ये ध्वनी सर्वात जास्त प्रमाणामध्ये जाईल? तर सर्वात पहिल्यांदा आहे स्थायू माध्यम सर्वात जास्त, त्यानंतर आहे द्रव माध्यम, त्यानंतर आहे वायू माध्यम. जिथं निर्वात पोकळे आहे, ठीक आहे, तिथं ध्वनी जात नाही. लक्षात ठेवा, तिथं माध्यमाची आवश्यकताच आहे. हे 3 माध्यम कंपल्सरी डोक्यामध्ये पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर ध्वनी आहे, ठीक आहे. ध्वनी लक्षात ठेवा महत्वाचं, स्थायू, द्रव आणि वायू. निर्वात पोकळीमध्ये तर बिलकुलच नाही. हे क्वेश्चन तुम्हाला जसं तसं पेपरला विचारू शकता ध्वनीवालं, लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढचं क्वेश्चन बघा. पिट्स इंडिया ऍक्ट हा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? पिट्स इंडिया ऍक्ट जे विल्यम पिट त्यावेळेसचे युकेचे जे पंतप्रधान होते ना, विल्यम पिट, 1784 मध्ये त्यांनी हा कायदा आणला होता त्यावेळेस त्यांच्या कार्यक्रमामध्ये. त्यामुळे 1784 राईट आन्सर आहे, पर्याय क्रमांक 1. पिट्स इंडिया ऍक्ट लक्षात ठेवा. जसेच तसं तुम्हाला क्वेश्चन पेपरला येऊ शकतो. त्यानंतर 1919चा कायदा कुठला असेल? तर तो आहे मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा. ठीक आहे, मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा आहे तो 1919चा आहे. आणि 1919 आणखीन एक कायदा आहे तो म्हणजे रौलट कायदा. रौलट ऍक्ट देखील कधीचा आहे? तो 1919चाच आहे. त्यानंतर 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे. 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट आहे. आणि ह्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसारच भारतामध्ये ना जे काही भारतामध्ये जे काही गव्हर्नर जनरल आहे, ठीक आहे, तो गव्हर्नर जनरल काय बनला, सॉरी गव्हर्नर जो बनला बंगालचा तो गव्हर्नर जनरल बनला आहे. रेग्युलेटिंग ऍक्ट लक्षात ठेवा. त्यानंतर 1951 जो कायदा आहे ना भारतामध्ये, तर 1951चा कायदा आहे. 1951चा कायदा तो म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा आहे. लक्षात ठेवा, हा कायदा लोकप्रतिनिधित्व कायदा जो आहे ना, तर तो आहे 1951चा. लक्षात ठेवा, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा हा कायदा साधारणतः आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा आहे. लक्षात ठेवा, IMP आहे. त्यानंतर लोकप्रतिनिधित्व कायदा आणि पिट्स इंडिया ऍक्ट लक्षात ठेवायचं आहे. तर आणखी एक कायदा विचारतो मी. 1909चा कायदा काय आहे? ठीक आहे, 1909चा कायदा काय सांगतं? हे सांगतं मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. मोर्ले कोण होते बाबा? सुधारणा ऍक्ट म्हणा त्याला. मोर्ले कोण होते? भारत मंत्री होते. आणि मिंटो कोण होते? व्हाईसरॉय होते. सेम इथंच आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड असे 2 व्यक्ती आहेत बघा. मॉन्टेग्यू हे भारत मंत्री होते, चेम्सफोर्ड हे त्यावेळेसचे व्हाईसरॉय होते भारताचे. हा लक्षात. त्याला क्वेश्चन विचारतो, आन्सर कमेंट बॉक्स मध्ये पटकन सांगा. व्हाईसरॉय जे आहेत ना, व्हाईसरॉय या पदाची निर्मिती कोणत्या कायद्यानुसार झालेली आहे? पदाची निर्मिती ही कोणत्या ऍक्टनुसार कायद्यानुसार झाली आहे? कमेंट बॉक्स मध्ये याचा आन्सर सांगायचं आहे. IMP. चला पटकन छापायचं, पटापटा बघू. नेक्स्ट एक राजधानी सांगायचं आपल्याला बहामासची. ठीक आहे ना, बहामास नावाचा देश आहे. बहामास या देशाची राजधानी खालीपैकी कोणती आहे? बहामासची राजधानी आहे नसाऊ, पर्याय क्रमांक 3. बहामासची राजधानी काय असेल? नसाऊ आहे. हवाना ही राजधानी कशाची असेल? हवाना ही राजधानी क्युबाची राजधानी हवाना आहे. आणि क्युबा जो काय देश आहे, क्युबा देश, त्याला जगातील साखरेचे कोठार असेही म्हणतात. जगाचे साखरेचे कोठार असे म्हणतात क्युबाला. लक्षात ठेवा. किंगस्टन जी जमैका नावाचा देश आहे, जमैकाची राजधानी किंगस्टन आहे. आणि एक देश आहे होंडुरासची राजधानी आहे तेगुसिगाल्पा होंडुरासची. लक्षात ठेवायचं आहे. चला क्वेश्चन थोडासा अवघड आहे. हैती नावाचा देश तुम्हाला ऐकला असेल. हैती या देशाची मला राजधानी सांगायचं आहे. ठीक आहे, हैतीची राजधानी सांगा पटकन. चला त्यानंतर
हंगेरी नावाचा देश आहे, हंगेरी. याची राजधानी छावा पटकन. हंगेरी. त्यानंतर त्यानंतर आहे हायती. हे दोन सांगा. याच्या व्यतिरिक्त मेक्सिको नको, मेक्सिकोची राजधानी सोपे, मेक्सिको सिटीज आहे. त्यानंतर ग्वाटेमालाची राजधानी ग्वाटेमाला सिटी आहे. त्यानंतर घाना. चला, घाना या देशाची राजधानी सांगायचं आहे. घानाची राजधानी सांगा पटापटा बघू आपण. राजधानी थोडंसं रिवाइज किंवा रिव्हिजन करून घेऊयात. घानाची सांगा कुठली असेल. त्यानंतर आहे बेल्जियम सांगा. बेल्जियमची राजधानी कोणती असेल? बेल्जियम. त्यानंतर बल्गेरिया सांगा. बल्गेरिया, बल्गेरिया, बेल्जियम, बल्गेरिया. त्यानंतर बेल्जियम, बल्गेरिया सांगा. हंगेरी, होंडुरास झाला ना? हा, येस, होंडुरास झालेला आहे. तेगुसिगाल्पा आहे. इजिप्त सांगा. चला, इजिप्त. इजिप्तची राजधानी कोणती असेल? इजिप्त. इजिप्तची राजधानी कोणती असेल? कमीत कमी एवढं तर आन्सर. येस, बऱ्यापैकी जणांना आन्सर करेक्ट येतं. हैतीची राजधानी काय असेल? पोर्ट ऑफ प्रिन्स. प्रिन्स ही राजधानी हैतीची आहे, पोर्ट ऑफ प्रिन्स. हंगेरीची राजधानी काय असेल? बुडापेस्ट आहे. हंगेरी, बुडापेस्ट आहे. घानाची राजधानी अक्रा आहे. बेल्जियमची राजधानी काय असेल? ब्रुसेल्स आहे. ब्रुसेल्स त्या ठिकाणी नाटोचं हेडक्वार्टर आहे या ठिकाणी. ठीक आहे, नाटोचं मुख्यालय इथंच आहे ब्रुसेल्सला. बल्गेरियाची राजधानी काय असेल? सोफिया आहे. सोफिया. इजिप्तची राजधानी कैरो आहे. कैरो आहे. बऱ्यापैकी देश आहेत. चला, ओके. जवळपास युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन जे काही संयुक्त राष्ट्र संघटना आहे त्याच्याकडे 193 सदस्य देश आहेत. ठीक आहे. आणि आता बघायला बसलं तर खंडानुसार तर मी सुरू केलं तर तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने आपलं राजधानी आपण पाठ करून घेत असतो. ओके, चलो. जगातील सर्वाधिक लांबीची उपनदी कोणती असेल? बघा काय म्हणतो मी, उपनदी विचारलं आहे, उपनदी, नदी नाही विचारलं. ठीक आहे. जगातील सर्वाधिक लांबीची नदी कुठली असेल? तर ते सर्वांमध्ये असेल नाईल नदी आहे. नाईल नदी जगातील सर्वाधिक लांबीची आहे. ती आफ्रिका खंडामध्ये वाहते. आफ्रिका खंडामध्ये ही नदी नाईल नदी. याच्या व्यतिरिक्त मग जगातील सर्वात मोठी नदी कुठली असेल? जगातील सर्वात मोठी नदी कुठली असेल? ॲमेझॉन आहे. कुठली असेल? ॲमेझॉन, जी दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. दक्षिण अमेरिका खंडामध्ये ॲमेझॉन आहे. याच ॲमेझॉन नदीची एक उपनदी आहे, त्याचं नाव आहे मेरिडा, जी जगातील सर्वाधिक लांबीची उपनदी ठरेल. मेरिडा लक्षात ठेवा. मेरिडा ही जी नदी आहे ना, ही ॲमेझॉनची उपनदी आहे बरं का. आणि जी जगातील सर्वात लांबीची उपनदी आहे, लक्षात ठेवू शकता. आणि जे भारत आहे, भारत आहे. भारतामध्ये दोन गोष्टी बघत आपण. सर्वात लांब नदी भारतातील कुठली असेल? भारतात सर्वात लांब उपनदी कुठली असेल? आणि भारतातील सर्वात मोठी नदी कुठली असेल? सर्वात मोठी नदी कुठली असेल? 3 पॉईंट अगदी व्यवस्थितपणे बघूयात आपण. बघा, सर्वात लांब नदी कुठली असेल? गंगा आहे, करेक्ट आन्सर. सर्वात लांबीची उपनदी कुठली असेल? यमुना आहे, जी गंगेचीच उपनदी आहे. सर्वात मोठी नदी कुठली असेल? ब्रह्मपुत्रा आहे. ब्रह्मपुत्रा आहे. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. IMP आहे. आणि जे काही मरे नदी आहे ना, मरे नदी ही ऑस्ट्रेलियामध्ये येतं. मरे आणि डार्लिंग असे दोन नदी आहेत जे ऑस्ट्रेलियामध्ये येतात. यमुना भारतामध्ये. पो नदीला काय म्हणतो आपण? ऍक्च्युली पो ह्याला म्हणतो आपण इटलीची गंगा. इटलीची गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखतात? तर ती पो नदी आहे. लक्षात, हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. IMP. पुढचं क्वेश्चन, अनहिलेशन ऑफ कास्ट्स हे पुस्तक खालीपैकी कोणाचं आहे? पुस्तकाचं नाव काय असेल? अनहिलेशन ऑफ कास्ट्स. अनहिलेशन ऑफ कास्ट असू द्या किंवा हू वेअर दी शूद्राज असू द्या. हू वेअर द शूद्राज नावाचं पुस्तक आहे. द प्रॉब्लेम ऑफ रुपी आहे. तुम्ही ओळखलं असेल आता आन्सर. करेक्ट. बऱ्याच जणांचा आन्सर एकदम एक नंबरचे आहेत. द प्रॉब्लेम ऑफ रुपी आहे. त्यानंतर रानडे, गांधी अँड जिना हे एक पुस्तक आहे. त्यानंतर थॉट्स ऑन पाकिस्तान आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान. त्यानंतर हू वेअर दी शूद्रा, थॉट्स ऑन पाकिस्तान. लिंग्विस्टिक ऑन स्टेट्स आहे. लिंग्विस्टिक्स ऑन स्टेट्स आहे. असे बरेचसे पुस्तक अजून असू शकतील बरं का. मग आन्सर काय असायचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. यांचे सर्व पुस्तक आहेत IMP डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि महात्मा गांधी यांच्या पुस्तकाचं नाव काय असेल? तर ते आहे माझे सत्याचे प्रयोग. माझे सत्याचे
प्रयोग, ह्याला म्हणतो महात्मा गांधींचं आत्मचरित्र म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, आत्मचरित्र लक्षात ठेवा, माझे सत्याचे प्रयोग. महात्मा फुलेंचे पुस्तक भरपूर आहेत. कुठलं असेल? एक गुलामगिरी आहे, गुलामगिरी आहे, शेतकऱ्यांचा असूड आहे, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड आहे, ब्राह्मणांचे कसब आहे. ठीक आहे, ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक आहे. त्यानंतर तृतीय रत्न नावाचं एक नाटक आहे, तृतीय रत्न. सार्वजनिक सत्यधर्म नावाचे एक पुस्तक आहे त्यांचंच, सार्वजनिक सत्यधर्म. असे बरेचसे पुस्तकं महात्मा ज्योतिबा फुले यांचे देखील आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे, यांचा जो काही जन्म झाला होता तो 14 एप्रिलचा आहे, मध्य प्रदेशमध्ये महू या ठिकाणी. 14 एप्रिल त्यांचा जन्म आहे. मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर मध्य प्रदेशमध्ये येतं, हे लक्षात ठेवा. त्यांची जी काही चैत्यभूमी आहे दादर मुंबईला आहे, आणि त्यांची काही दीक्षाभूमी आहे साधारणतः. ठीक आहे, दीक्षाभूमी कुठे येते? दीक्षाभूमी हे आहे नागपूरला, नागपूरला दीक्षाभूमी आहे. सगळे पॉईंट महत्वाचे आता लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, नागझिरा अभयारण्य खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? त्याला आपण नवेगाव नागझिरा म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, तुम्हाला कधी कधी पेपरला नवेगाव नागझिरा विचारता, कन्फ्युज होऊ नका. नवेगाव नागझिरा, नवेगाव नागझिरा असं म्हणतो आपल्याला. आणि हे गोंदिया जिल्ह्यामध्ये पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव नागझिरा IMP आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये मानसिंग देव नावाचं एक अभयारण्य आहे, मानसिंग देव नावाचं अभयारण्य इथंच आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान देखील नागपूरमध्ये येतो. ठीक आहे, त्यानंतर उमरेड करांडला एक आहे, उमरेड करांडला, उमरेड करांडला नावाचं एक नागपूरमध्ये येतो. अमरावती जिल्ह्यामध्ये कुठलं असेल? अमरावती जिल्ह्यामध्ये वान अभयारण्य आहे, वान आहे. त्यानंतर मेळघाट आहे, मेळघाट वान कुठेच अमरावती जिल्ह्यामध्ये येतात. भंडारा या जिल्ह्यामध्ये कोका अभयारण्य आहे. कुठलं? कोका अभयारण्य भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. चला एक क्वेश्चन विचारतो, कमेंट बॉक्समध्ये सांगा पटकन. चला आता, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सांगा? सागरेश्वर अभयारण्य. त्यानंतर एक अभयारण्य आहे तामिनी अभयारण्य, हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्यानंतर दाजीपूर कुठे आहे सांगा? दाजीपूर अभयारण्य कुठे येतो, कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असेल? दाजीपूरवाला. त्यानंतर आहे नांदूर मधमेश्वर सांगा, नांदूर मधमेश्वर कुठे येतं सांगा. त्यानंतर आहे देऊळगाव रेहेकुरी सांगा, देऊळगाव रेहेकुरी कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असेल? देऊळगाव रेहेकुरी कुठे सांगा. त्यानंतर जो तुमचं नायगाव मयुरेश्वर कुठे सांगा? नायगाव, नायगाव मयुरेश्वर, नायगाव मयुरेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? नायगाव मयुरेश्वर IMP लक्षात ठेवा, सांगा. त्यानंतर नायगाव मयुरेश्वर सांगा. त्यानंतर ताडोबा कुठे आहे? ताडोबा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान पण आहे, आणि ताडोबा एक व्याघ्र प्रकल्प देखील आहे, लक्षात ठेवा. घोडाझरी कुठे आहे? घोडाझरी, घोडाझरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्यानंतर फणसाड नावाचं एक अभयारण्य, तो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? फणसाड, फणसाड कळतं तुम्हाला? फणसाड अभयारण्य कुठं किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्यानंतर आहे भीमाशंकर सांगा, भीमाशंकर. आन्सर चेक करत आपण. सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये येत असेल, बऱ्याच जणांना आन्सर एकदम राईट आन्सर दिला आहे, सांगली. तामिनी पुण्यामध्ये येत असेल, पुण्यामध्ये आहे तामिनी. दाजीपूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, गव्यांसाठी प्रसिद्ध आहे कोल्हापूर मधील दाजीपूर. नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे, नांदूर मधमेश्वर. त्यानंतर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये देऊळगाव रेहेकुरे कावीडसाठी प्रसिद्ध आहे. नायगाव मयुरेश्वर बीडमध्ये आहे, मयुरेश्वर सुपे पुण्यामध्ये आहे. ताडोबा आणि घोडाझरी हे दोन्ही पण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतात, चंद्रपूरमध्ये. फणसाड रायगडमध्ये येतं. त्यानंतर भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं. सगळे पॉईंट लक्षात ठेवा, IMP आहे. चलो, आणि तुमच्यासाठी एक खास क्वेश्चन आहे, याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगा पटकन, बघू कोण कोण सांगतं याचं उत्तर करेक्ट वाला. इटियाडो धरण आहे, हे इटियाडो हे धरण कोणत्या नदीवर आहे? इटियाडो धरण कोणत्या नदीवरती आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, पेंच, गाढवी, वैनगंगा, इरही. कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचं आहे. आपण ह्या प्रश्नाचं उत्तर उद्या बघूयात. आणि काल किंवा मागच्या लेक्चरमध्ये जो तुम्हाला क्वेश्चन विचारला होता तो म्हणजे कुठला असेल? कालच्या लेक्चरमध्ये मुर्लेन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे विचारलं होतं. मुर्लेन पण आहे, आणि आणखीन एक आहे फांगपुई. मुर्लेन व फांगपुई हे दोन राष्ट्रीय उद्यान कुठे येतात? मिझोराम या राज्यामध्ये, लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, कुठं? मिझोराममध्ये येतात मुर्लेन व फांगपुई IMP आहे. मेघालयमध्ये कुठे येत असेल? मेघालयमध्ये आहे नोकरेक
आणि बालपक्रम. नोकरेक आणि बालपक्रम मेघालयमध्ये येतात. मणिपूरमध्ये कुठले असेल तर ते केबुल लामजाओ. केबुल लामजाओ हे आहे मणिपूर राज्यामध्ये. आणि बिहारमध्ये एकच आहे तो म्हणजे वाल्मिकी. वाल्मिकी बिहारमध्ये येतं. यस, चला. तर हा तुमचा अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चनचा संच जो विश्लेषण छान पद्धतीने आपण केले. कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त माहिती बघितली आहे. त्यामुळं अर्धा तास हा तुमचा जीवन बदलणारा राहणार आहे दररोज रात्री 9:30 वाजता. जो आपला 500 रुपयाला आपला अनुभव स्टेजचं जो काही स्पर्धा परीक्षा राजगुरू नावाचं पुस्तक आहे, हे पुस्तक कोणी घेतलं असेल तर जरूर घ्या. अगोदर डेमो बघा. ह्या नंबरवरती मेसेज करा डेमोसाठी तुम्ही, आणि नक्कीच तुम्ही घेऊ शकता डेमो. आणि डेमो बघितल्यानंतर मला खात्री आहे की तुम्ही पुस्तक 100% घेणार म्हणजे घेणारच. तुमच्या घरपोच पुस्तक होऊन जाईल. व्हॉट्सअपला मेसेज करा या नंबरवरती. ठीक आहे. राजगुरू 20,000 प्लस तुमचे प्रश्न आहेत. आणि पुढच्या जो लेक्चर असेल ना उद्याचा रात्री 9:30चं, त्या ठिकाणी मी तुम्हाला ह्या पुस्तकाचा अनुक्रमांक लावेन, म्हणजे तुम्हाला एक अंदाज लागून जाईल किंवा पुस्तकामध्ये काय माहिती आहे. ठीक आहे. चला, आणि जो आपला डेली करंट अफेअरची बॅच आहे अनुभव स्टडीवरचा, तो जर कोणी घेतला नसेल तर तुमचा जीके जीएस चांगलं सुधारण्यासाठी फक्त आणि फक्त 49 रुपये साठीचा हा कोर्स खूप महत्त्वाचा आहे. हा कोर्स तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. ह्याची जी काही लिंक आहे, ह्याची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये पिन करून दिला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. चला, थांबत आपण जाता आता जे कोणी नवीन असतील आपल्या ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण सबस्क्राईब करून झाल्यानंतर शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक नक्की तुम्हाला करायचं आहे. लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. जय हिंद.